शिवसेनेलाच मंत्रिमंडळ विस्तारात स्थान नकोय असं दिसतंय। त्याचं कारण आहे पक्षांतर्गत नाराजी वाढण्याची भीती आहे आणि ही नाराजी टाळण्याकरता शिवसेना नेतृत्वालाच विस्तारामध्ये स्थान नकोय। त्यामुळे पक्ष नेतृत्वाकडून पूर्ण न होणाऱ्या मागण्या केल्या जात आहेत असं सूत्रांकडून कळतंय। केंद्रातल्या सत्तेत राज्यमंत्रीपद वाट्याला असताना कॅबिनेट मंत्रीपद मागितले जाते। राज्यातली 2 मंत्रिपद शिल्लक असताना कॅबिनेट मंत्रीपद हवंय। या मंत्रिपदांकरता अनेक जण इच्छुक असल्याने नाराजी वाढू शकते आणि ही नाराजी टाळण्याकरता या विस्तारामध्ये स्थान घेण्यास पक्ष नेतृत्व अजिबात इच्छुक नाहीये अशी सूत्रांकडून माहिती मिळते। दीपक भातुसे माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत। दीपक, राज्यातल्या तमाम शिवसैनिकांचं शिवसेनेच्या नेत्यांचं लक्ष लागलंय, पण एकूण जी सूत्रांची माहिती आहे त्यानुसार काय अधिक माहिती आपण सांगाल? स्वतः नेतृत्वालाच स्थान नकोय त्यामुळे आवास्तव मागण्या केल्या जात आहेत। अजित, शिवसेनेतील सूत्रांच्या माहितीनुसार राज्य किंवा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेला स्थान सध्या नको आहे, कारण शिवसेनेमध्ये जी इच्छुकांची गर्दी आहे ती गर्दी लक्षात घेता जर एका दुसऱ्याला संधी दिली तर इतर नाराज होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शिवसेना या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान कसं मिळणार नाही अशा पद्धतीने शिवसेना नेतृत्व प्रयत्न करते असं चित्र समोर येत आहे। कारण आपल्याला माहिती आहे की केंद्रामध्ये शिवसेनेच्या वाट्याचं एक राज्यमंत्रीपद रिक्त आहे, कारण सत्तेमध्ये सहभागी होतानाच या संदर्भातला जो सत्तेचा वाटा किती असेल शिवसेनेला त्या संदर्भात बोलणी झाली होती, चर्चा झाली होती भाजप बरोबर। त्यानुसार केंद्रामध्ये शिवसेनेच्या वाट्याला एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद आलं होतं। कॅबिनेट मंत्रीपद यापूर्वीच भरलं गेलेलं आहे। राज्यमंत्रीपद शिल्लक आणि राज्यमंत्रीपद शिल्लक असताना आता भाजपकडे शिवसेना कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी करते अशी माहिती मिळते आहे। त्यामुळे जी मागणी पूर्ण होणार नाही कारण आणि जे आपल्या वाट्याला आलेली नाही अशी मागणी करायची आणि कॅबिनेटमध्ये शिवसेनेचा सहभागच होणार नाही अशा पद्धतीने प्रयत्न करायचे, ही सगळी पक्ष नेतृत्वाची खेळी असल्याची चर्चा आता शिवसेना वर्तुळात सुरू झालेली आहे आणि प्रामुख्याने नाराजी टाळण्यासाठीच हे पक्ष नेतृत्वाकडून केलं जात आहे। राज्यात सुद्धा ते चित्र आपल्याला माहिती आहे, 2 राज्यमंत्रीपद राज्यात रिक्त आहेत। शिवसेनेच्या वाट्याला एकूण 12 मंत्रिपद आली होती, त्याची 10 मंत्रिपद आधीच भरलेली गेलेली आहेत आणि 2 राज्य। दीपक, एक महत्त्वाचा, बाळासाहेब असताना आदेश दिला जायचा आणि शपथ घ्यायला लोक जायचे, आता मात्र लॉबिंग शिवसेनेतही होतं का आणि त्याचा नेतृत्वाला त्रास होतोय म्हणून ही भूमिका आहे का? निश्चित अजित, शिवसेना नेतृत्वाकडे इच्छुकांची गर्दी होते, कारण यापूर्वी सुद्धा अनेकांनी उघडपणे जरी मंत्रिपदाची मागणी केली नसली तरी आपली इच्छा शिवसेना नेतृत्वाकडे याना त्या मार्गाने प्रदर्शित केलेली आहे आणि ही बाब लक्षात घेता 2 मंत्रिपद राज्यामध्ये केंद्रामध्ये असताना इच्छुकांची संख्या प्रचंड आहे आणि या इच्छुकांमध्ये कुणाला डावलायचं आणि कुणाला संधी द्यायची हा मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यातून आगामी महानगरपालिका निवडणुका आपल्याला माहिती आहे, 10 महानगरपालिका निवडणुकींच्या आहेत, 27 जिल्हा परिषद आहेत आणि या सगळ्या निवडणुकीच्या तोंडावर कुणाला नाराज करणं हे शिवसेना नेतृत्वाला परवडणारं नाहीये असं चित्र आहे आणि त्यामुळे कदाचित शिवसेना नेतृत्व। खरं दीपक, महापालिका निवडणुका खरं तर डोळ्यासमोर पाहिल्या आपण, तर अनेकांना ही संधी पण नेतृत्वाला अडचण आहे। या सगळ्याच्या संदर्भातल्या ताज्या अपडेट्स येत आहेत। पुन्हा आपल्याकडे येऊच तुर्तास धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।